तुम्ही कल्पना तरी करू शकता का की मुंबईतील तब्बल 14,000 कोटी इतक्या किमतीच्या मोठ्या पायाभूत प्रकल्पाचे काम एका सर्वोत्तम नव्हे तर सर्वात महाग बोली लावणाऱ्या कंपनीला दिलं गेलं। शिवाय तुम्हाला हे माहिती आहे का की सेंट्रल विस्टा आणि अटल सेतू यासारखे प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या जागतिक दर्जाच्या कंपनीला कोणतीही स्पष्ट कारण न देता या निविदा प्रक्रियेतून बाहेर काढलं गेलं आणि ज्या कंपनीला हे काम मिळालं तीच कंपनी सत्ताधारी पक्षाला इलेक्टोरल बॉन्ड्सच्या माध्यमातून सर्वाधिक देणगी देणारी निघाली। हा निव्वळ योगायोग असू शकतो का हो? तर ही गोष्ट आहे 14,000 कोटी रुपये किमतीच्या मुंबईतील दोन महत्त्वाच्या मोठ्या प्रकल्पांची आणि एका अत्यंत संशयास्पद अशा निविदा प्रक्रियेची। दोन प्रकल्प, 14,000 कोटी रुपये आणि एक संशयास्पद प्रक्रिया। 6,000 कोटींचा उन्नत मार्ग एलिव्हेटेड रोड प्रकल्प म्हणजे वसई खाडीवरून जाणारा 9.8 किलोमीटरचा पूल जो भाईंदरला घोडबंदर रोडशी जोडतो आणि दुसरा 8,000 कोटींचा बोगदा मार्ग म्हणजे ठाण्यातील गायमुख ते फाउंटेन हॉटेल जंक्शन पर्यंत 5 किलोमीटरचा बोगदा। आता कागदावर हे प्रकल्प मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आहेत, पण जेव्हा आपण यांच्या खोलात जातो तेव्हा सार्वजनिक हितापेक्षा हे सार्वजनिक फसवणुकीचं प्रकरणच जास्त वाटतं। आता खरी गोष्ट समजून घेऊया। सेंट्रल विस्टा, अटल सेतू यांसारखे प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण करणारी L&T लार्सन अँड टुब्रो ही भारतातील अभियांत्रिकी क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी। या प्रक्रियेतून तिलाच अपात्र ठरवलं गेलं, पण का? कोणताही अधिकृत पत्रव्यवहार नाही, कोणतीही स्पष्ट माहिती नाही, अगदी नकारपत्रही नाही। शिवाय L&T ने आपली तांत्रिक आणि आर्थिक बोली वेळेत सादर केली होती, पण आर्थिक बोली उघडण्याची प्रक्रिया सुरू झाली तेव्हा त्यांना त्याबाबत काहीच कल्पना नव्हती। आपण अपात्र ठरलो आहोत हे त्यांना कोर्टातील सुनावणीतच समजलं। कल्पना करा, 14,000 कोटींच्या प्रकल्पातून तुम्हाला बाहेर काढलं जातं आणि त्याचं कारणही सांगितलं जात नाही। आणखी धक्कादायक बाब म्हणजे बोगदा प्रकल्पासाठी L&T ची बोली 2,521 कोटींनी स्वस्त होती, तर उन्नत मार्गासाठी देखील 609 कोटींनी स्वस्त होती। म्हणजे एकूण किती बचत झाली असती? तर तब्बल 3100 कोटी रुपये। पण हे काम दिलं गेलं मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड MEIL या कंपनीला। आता आहे ट्विस्ट, कारण ही तीच MEIL कंपनी आहे जी इलेक्टोरल बॉन्ड्सच्या माध्यमातून राजकीय पक्षांना 966 कोटींची देणगी देते आणि ही देणगी सर्वाधिक कुणाला मिळाली? तर सत्ताधारी पक्षाला। आता हा सगळा निव्वळ योगायोग मानायचा का? मुंबई उच्च न्यायालयाने L&T ची याचिका अगोदर फेटाळली। त्यांचं म्हणणं होतं की प्रक्रिया थांबवल्याने जनतेचं नुकसान होईल, पण सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप केला आणि संशय व्यक्त केला। सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती CJI BR गवई यांनी थेट सवाल केला की L&T ही सेंट्रल विस्टा सारखा प्रकल्प हाती घेणारी कंपनी आहे, तिला अपात्र ठरवलं जाणं विश्वासार्ह वाटत नाही। त्यांनी पुढे विचारलं की MEIL ची बोली जास्त असूनही त्यांना हे काम कसं मिळालं? तसेच गवई यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की जर MMRDA ने याचं समाधानकारक उत्तर दिलं नाही तर ही संपूर्ण प्रक्रिया थांबवली जाईल आणि ही तर फक्त सुरुवात होती। 2024 मध्ये L&T ने MMRDA कडे बोली तयार करण्यासाठी आवश्यक भूगर्भीय माहिती मागितली होती। MMRDA ने कोणतेही उत्तर दिलं नाही। मग बोली सादर करण्याच्या फक्त 2 दिवस आधी नियमच बदलले की आता प्रत्येकाने स्वतःची माहिती स्वतः गोळा करायची। हे MMRDA ने मुद्दाम केलेलं षडयंत्र असल्याचा आरोप L&T ने केला। MMRDA ने नंतर वरवरची मुदतवाढ दिली, पण तोपर्यंत नुकसान झालं होतं। आता सर्वात मोठा प्रश्न आहे तो इलेक्टोरल बॉन्ड्सचा। MEIL ने जवळपास 1,000 कोटींची देणगी दिली, तीही गुप्तपणे, आणि त्याच वेळी भाजप सरकारकडून प्रकल्प देखील मिळवले। हा देखील योगायोग आहे का? ही एका हाताने दे आणि दुसऱ्या हाताने घे, क्विड प्रो क्वो असा प्रकार आहे का? कारण इथं असं काहीतरी घडतंय जिथं स्वस्त आणि पात्र असलेली कंपनी बाजूला केली जाते, जास्त खर्चाची आणि सत्ताधाऱ्यांना देणगी देणारी कंपनी ही निवडली जाते। हे प्रकरण फक्त एका निविदेचं नाही, हा आहे निविदा प्रक्रियेचा गैरवापर करून सत्ताधाऱ्यांच्या जवळच्या लोकांना फायदा पोहोचवण्याचा प्रकार। ते काय करतात? कायदेशीर शब्दांआड लपतात, कोणतंही स्पष्टीकरण देत नाही आणि या सगळ्याला प्रक्रियात्मक पारदर्शकता म्हणतात।